केल्यानंतर पुन्हा कोणाच्या जीविताला धोका होऊ नये यासाठी सगळी खबरदारी जी आहे ती खबरदारी अग्निशमन दलाकडून घेतली जाते. रेस्क्यूसाठीची पूर्ण तयारी जी आहे ती अग्निशमन दलानं केली. आपण नदीचा मुख्य प्रवाह जो आहे तो पाहतोय. अत्यंत वेग या पाण्याला आहे. तिथून पात्राच्या बाहेर हे सगळं पाणी जे आहे या निवासी इमारतींमध्ये शिरलेलं आहे. नदीला अगदी लागून असलेल्या या सगळ्या इमारती आहेत. त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा इथं पाणी भरलंय. संपूर्ण पार्किंग जे आहे ते जवळपास 5 ते 6 फूट पाण्यामध्ये हे पार्किंग जे आहे ते गेलेलं असल्यामुळे इथे नागरिकांना अडचणी ज्या आहेत त्या मोठ्या प्रमाणावरती निर्माण झालेल्या होत्या. इथल्या बऱ्याच अंशी लोकांना आता बाहेर काढलेलं आणि या सगळ्यांना इथून बोटीनं घेऊन गेल्यानंतर त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी राहण्याची व्यवस्था जी आहे ती सुद्धा महापालिकेकडून करण्यात आलेली. सगळी मदत जी आहे ती त्यांना दिली जाईल आणि अजूनही जे लोक घरामध्ये थांबलेले असतील दुसऱ्या तिसऱ्या मजल्यावरती ज्यांना आवश्यकता वाटत नसेल त्या सगळ्या नागरिकांनी महापालिकेच्या दलाच्या जवानांशी संपर्क केल्यानंतर त्यांची पुढची व्यवस्था जी आहे कुणी रुग्ण असतील किंवा तब्येत खराब झाली असेल कोणाची या सगळ्यांना नेण्यासाठीची व्यवस्था जी आहे ती अत्यंत चोखरित्या तयार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन अंचाटे सर, वैभव सोनवणे, न्यूज 18 लोकमत. का तुम्हाला खायला वगैरे काय नको म्हणजे सांगितलं पाणी वाढतं. हा एवढे येत राहा. एकाच दिवस दुसऱ्या दिवस राहतं. हा आता 5 वाजता सोडणार आहे जास्त पाणी. काही लागलं फोन चालू असतील तर फोन करा. 101 ला करा, पालिकेच्या आपत्ती व्यवस्थापनाला करा, कुठेही करा.